अयोध्या राम मंदिर येथील दानपेटीतील चोरी प्रकरणी मोठी खळबळ सर्वत्र पसरली असून त्या चोरांच्या मुसक्या तेथील शासनाने आवळल्या असून यावरती आता नवीनच प्रकरण समोर आलेले आहे. ताजं चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर हे म्हणतात का ती चोरी छोटी आहे, त्याहीपेक्षा मुघलांनी जे भारतावरती आक्रमण केलं, ज्या चोऱ्या केल्या, ज्या महिलांवरती अमानुष छळ केले आणि मंदिर लुटले, ब्राह्मणांचे जानवं गोळा केले आणि त्यांना त्रास दिला आणि त्यापुढं ही मंदिराची चोरी एकदम छोटी आणि तिकडे आहे व पण मग आता जनतेमध्ये याविषयी पहिलेच प्रथम या चर्चेला मोठं उधाण आलेलं आहे आणि हो घातलेल्या काही दिवसामध्ये आता आपण बघत आहोत का शिवसेनेने बी याविषयी रामरक्षा आंदोलन पुकारले होते आणि आजही चालू आहे आणि परत त्यांचं आंदोलन आता मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहणार आहे आणि अनेक लोकांनी या गोष्टीचा निषेधही केला आहे का ज्या राम भक्तांनी विश्वास ठेवून ज्या अयोध्या राम मंदिराला दान दिलेलं आहे ते दान तिथल्या ट्रस्टच्या लोकांनी चोरी करावं का? आता अनुपम खेर चित्रपट अभिनेते हे अभिनेते लोकांनी बघितलं काही अभिनेते, पण काही लोकांचं म्हणणं आहे काही अभिनेते नसून चित्रपटात जशी भूमिका निभवलेली आहे व्हिलनची, त्या व्हिलनच्या रूपामध्येच त्यांनी तसे भाष्य करून आता बातमी बाहेर दिलेली आहे आणि सर्वत्र न्यूज ती व्हायरल झालेली आहे सगळे न्यूज चॅनलवरती. ते म्हणतात का ही चोरी एकदम छोटी आहे, म्हणजे कोटींनी लाखोनी चोरणाऱ्या लोकांना एक अभय देण्याचा प्रकार, त्यांना समर्थन देण्याचा प्रकार एक चित्रपट व्हिलन अनुपम खेर करत आहे असं दिसून येत आहे, असं नागरिकांच्या चर्चेमधून उधाण आलेलं आहे या गोष्टीला. आता बघा ते म्हणताय एक छोटं प्रकरण आहे चोरीचं आणि मुघलांच्या काळामध्ये आपल्याला नेत आहेत. आता तो काळ आणि हा काळ खूप मोठा बदल झालेला आहे. मग आता ह्या बदलामध्ये जर त्या काळामध्ये जर तसं जर झालं होतं तर मग आज ज्या गोष्टीवरती ते भाष्य करत आहे मग यावरती भाष्य करावा का महामानवावर बी झालेले जे अत्याचार जे झालेले आहेत त्यांचंही कधी कधी थोडं भाष्य अनुपम खेर यांनी करावं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिफारस कोणी केली होती? महात्मा गांधीची हत्या कोणी केली होती? शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करताना जो पुरोहित होते त्यांनी त्यांना शूद्र घोषित केले, याविषयी का बोलत नाही अनुपम खेर? परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, म्हणजे परशुरामाने जी पृथ्वी निक्षत्रिय केले म्हणजे इकडं क्षत्रिय ठेवलाच नाही, फक्त सगळं शूद्रच ठेवलेले, त्याविषयी का नाही बोलत अनुपम खेर? आणि महात्मा फुलेंना जो त्रास झाला, त्यांच्या पत्नींना झाला, सावित्रीबाई फुलेंना, आणि सगळ्यात मोठा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाला, यांच्याविषयी बोलावं, भाष्य करावं. आणि आता ऑनलाईनचा जमाना आहे आणि त्याच्यामध्ये अनुपम खेर सारखे चित्रपट अभिनेते, हुशार अभिनेते ते सांगतात का मुघलांच्या काळामध्ये जे झालेले आहे ते खरं प्रकरण आहे, त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. यावरती का नाही बोलायचं? राम मंदिरांच्या चोरट्यांवरती का नाही बोलायचं? हो, ज्यांनी हा मोठा घोळ केलेला आहे त्याच्यावर का नाही बोलायचं? आणि जर जे महामानवाला जो त्रास झालेला आहे त्यांच्यावरती बोलायचं नाही. आणि मुघलांच्या काळामध्ये आता जी तरुण पिढी आहे हिंदुत्वाच्या नावाखाली ते मागं न्यायचं आणि त्यांना एक प्रकारे जनतेचा आता रागरोष दिसून येऊ राहिलं, एक प्रकारे या चोरीवरती दडपण घालायचं आणि लोकांचा जो विचार आहे तो विचलित करून मागील काळामध्ये न्यायचा, असा अनुपम खेरचा डाव दिसून येत आहे. आणि बघा का हेच अनुपम खेर एक चित्रपटामध्ये कर्मा चित्रपट, त्या कर्मा चित्रपटामध्ये अभिनेता दिलीप कुमारने त्यांना एक दृश्य दाखवलं का जेलमध्ये त्यांना सांगितलं का तुझ्या कुर्त्यांचं फळ मी तुला आज देतो, आणि त्यांनी त्यांच्या एक कानफटी मारली आणि सांगितलं हे थप्पड की गूंज. तर त्या कर्मा चित्रपटातली जी थप्पड की गूंज आहे, तर आता सध्याला ह्या चोरीच्या प्रकरणी राम भक्तांच्या मनामध्ये खूप आक्रोश निर्माण झालेला आहे.
तर असं नको व्हायला का ह्या रामभक्त परत पुन्हा अनुपम खेरला ती थप्पडकी गुंज नको करायला, असंही चर्चा सर्वत्र चालू आहे. तर हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे आणि जे चालू सत्य आहे त्याच्यावरती उघड उघड भाष्य केलेलं बरं. आणि मागील काळात परत पुन्हा न्यायचं हे पुरोहितांचं काम आहे आणि हे आपल्याला आता सत्य दिसून येत आहे. आपण बघतोय का दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसाठी महेंद्र प्रधान यांच्यासाठी उपोषणला बसलेले विद्यार्थी आणि एकीकडे दुसरे आंदोलन उभे राहतात आणि त्याच्यामध्येच आता SIRचे फॉर्म निवडणुकीचे दिलेले लोकांची दिशाभूल करायला आणि ह्या मंदिराच्या प्रश्नावरून त्या महेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावरून लोकांचं मन विचलित इकडं व्हावं या निवडणुकीच्या फॉर्मकडे, SIRच्या फॉर्मकडं. हे कसं करायचं हे या डाव खेळणाऱ्या लोकांना हे पक्क पुरं माहिती असतं, म्हणूनच हे असा डाव खेळतात आणि लोकांना कुठेतरी अडकून देतात का जेणेकरून त्यांना मोकळं ठेवलं पाहिजे नाही आणि चांगल्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे नाही, असा हा डाव लोकांना आता दिसून येत आहे. बघू आता पुढील अपडेटमध्ये आता काय घडतं, अनुपम खेर काय बोलतात, आता आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत, नागरिक बी लक्ष ठेवून आहोत, राम भक्त बी लक्ष ठेवून आहेत. नमस्कार, मी राजू निर्भुणे, पोली डायरी न्यूज.